बघा, आपण सिंपल पास्ट टेन्स अशा वेळेस वापरतो जेव्हा एखादी घटना भूतकाळामध्ये पास्टमध्ये झालेली असते. जी घटना भूतकाळामध्ये झाली, एका स्पेसिफिक वेळेला झाली, त्या घटनेबद्दल जर आपल्याला बोलायचं असेल तर आपण सिंपल पास्ट टेन्स वापरतो. आता जसं इथे एक वाक्य आहे, आय वॉच्ड अ मूव्ही येस्टरडे. काल मी एक सिनेमा पाहिला. दुसरं वाक्य आहे, शी व्हिजिटेड द टेम्पल लास्ट संडे. मागच्या रविवारी तिने एका मंदिराला भेट दिली. तिसरं वाक्य आहे, दे प्लेड क्रिकेट इन द इव्हिनिंग. त्यांनी संध्याकाळी क्रिकेट खेळले. म्हणजे या तिन्ही घटना होऊन गेल्या आणि प्रत्येक वेळेस लक्षात घ्या, वेळ नमूद केलेली आहे. येस्टरडे, संडे, इन द इव्हिनिंग असं सांगितलेलं आहे. आता सिंपल पास्ट टेन्समध्ये जे काही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ते सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ती वाक्य बनवायची कशी. हाऊ टू फ्रेम सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ सिंपल पास्ट टेन्स. सो फर्स्ट ऑफ ऑल वी नीड टू लर्न हाऊ टू मेक अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस. होकारार्थी वाक्य कसे बनवायचे. बघा, सिंपल पास्ट टेन्समध्ये जर तुम्हाला अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस वाक्य बनवायचे असतील तर देर इज अ स्ट्रक्चर, देर इज अ फॉर्म्युला इन विच you take subject right in the beginning of the sentence. after that म्हणजे सब्जेक्ट नंतर तुम्ही क्रियापदाचं दुसरं रूप ठेवता आणि त्यानंतर तुम्ही ऑब्जेक्ट म्हणजे कर्म ठेवता. सब्जेक्ट म्हणजे ॲक्शन करणारा शब्द, वर्बचं दुसरं रूप म्हणजे जसं मेन वर्ब असते कोणतंही, जसं गो आहे त्याचं दुसरं रूप वेंट, राईट आहे त्याचं दुसरं रूप रोट, स्पीक आहे त्याचं दुसरं रूप स्पोक. असं प्रत्येक वर्बचं जे दुसरं रूप असते ते दुसरं रूप आपल्याला सिंपल पास्टमध्ये घ्यायचं असते आणि त्यानंतर ती ॲक्शन ज्याच्यावर झाली, ज्याच्यासोबत झाली किंवा ज्यानं ती ॲक्शन रिसीव्ह केली, ज्याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो, तो ऑब्जेक्ट आपल्याला त्यानंतर ठेवायचा असतो. जसं इथं वाक्य आहे की त्याने पुस्तक आणले, तर आपण म्हटलं त्याने पुस्तक विकत घेतले असं आपल्याला म्हणायचं होतं. आपण म्हटलं ही बॉट अ बुक. त्यानंतर दुसरं वाक्य आपल्याला म्हणायचं होतं की ते फुटबॉल खेळले, तर आपण म्हटलं दे प्लेड फुटबॉल. त्यानंतर मला म्हणायचं होतं की मी एक कहाणी लिहिली, तर मी म्हटलं आय रोट अ स्टोरी. आता या वाक्यामध्ये लक्षात घ्या, आपण इथं सब्जेक्ट, हे वर्ब आणि हे ऑब्जेक्ट असा क्रम ठेवला. हेच जर तुम्हाला सिंपल पास्टचे वाक्य जर निगेटिव्ह बनवायचे असतील, निगेटिव्ह फॉर्ममध्ये, निगेटिव्ह फॉर्मॅटमध्ये जर तुम्हाला सिंपल पास्टचे वाक्य बनवायचे असतील तर तुम्हाला डिड नॉट घेऊन क्रियापदाचं पहिलं रूप घ्यावं लागते. म्हणजे अफर्मेटिव्हमध्ये आपण क्रियापदाचं दुसरं रूप घेतलं होतं, यावेळेस आपण क्रियापदाचं म्हणजे वर्बचं आपण पहिलं रूप घेणार आणि त्याच्या आधी डिड नॉट घेणार. म्हणजे जर मला असं म्हणायचं असेल की बाबा तिने ब्रेकफास्ट खाल्ला, तिने नाश्ता केला म्हणजेच खाल्ला समजा, तर आपण म्हणू शी एट ब्रेकफास्ट. पण तिने ब्रेकफास्ट खाल्ला नाही किंवा केला नाही असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर आपण शी डू नॉट, शी डज नॉट, शी वॉज नॉट असं काहीही न म्हणता आपण म्हणू शी डिड नॉट ईट ब्रेकफास्ट किंवा शी डिडंट ईट ब्रेकफास्ट. आपण इंग्लिश बोलताना आपल्या बोलण्यामध्ये ॲक्युरेसी पण असली पाहिजे, यासाठी हा सगळा खटाटोप सुरू आहे. आपण आपल्या बोलण्यामध्ये नवीन नवीन वर्ड्स, नवीन फ्रेजेस, ॲडव्हान्स लेवलची व्होकॅब्युलरी, वाक्य मोठे करणे, ह्या गोष्टी आपण क्रमानं शिकणारच आहोत. पण सर्वात आधी आपल्याला जो बेस आहे तो स्ट्रॉंग करायचा आहे. म्हणून सिंपल पास्ट टेन्स हा त्या उपक्रमामधला, त्या प्रयत्नांमधला खूप महत्त्वाचा माइलस्टोन आहे. आणि याच्यामध्ये जर सर्वात महत्त्वाची गोष्ट जर कोणती असेल तर हे इथं बहुधा म्हणजे युजली स्टुडंट्स चुका करतात, मिस्टेक्स करतात. तर आपल्याला सिंपल पास्टच्या वाक्यामध्ये अफर्मेटिव्हमध्ये आपल्याला सरळ सरळ सब्जेक्ट आणि वर्बचं दुसरं रूप घ्यायचं आहे. तेच वाक्य निगेटिव्ह असेल तर आपल्याला सब्जेक्ट नंतर डिड नॉट घ्यायचं आहे आणि डिड नॉटला आपल्याला वर्बचं पहिलं रूप लावायचं आहे. बघा इथे डिड नॉट इट म्हटलं, डिड नॉट एट नाही म्हटलं. त्यानंतर दुसरं वाक्य पहा, दे डिड नॉट प्ले येस्टरडे. ते काल खेळले नाही असं आपल्याला म्हणायचं होतं, तर आपण दे डू नॉट प्ले येस्टरडे, दे वेअर नॉट प्ले येस्टरडे, दे वॉज नॉट प्ले येस्टरडे असं काही नाही म्हटलं. आपण काय केलं, डिड नॉट घेतलं. म्हणजे एखादी घटना भूतकाळामध्ये झाली नाही असं आपल्याला सांगायचं होतं, त्यासाठी आपण डिड नॉट घेतलं. डिड नॉट नंतर आपण प्ले हे क्रियापदाचं पहिलं रूप ठेवलं. बघा प्लेड हे दुसरं रूप आहे, त्याचं पहिलं रूप प्ले होते, ते पहिलं रूप आपल्याला ठेवायचं आहे डिड नॉट नंतर. दे डिड नॉट प्ले येस्टरडे.
दे डिडंट प्ले येस्टरडे असं सुद्धा म्हणता येईल. त्यानंतर मी सिनेमा पाहिला नाही असं मला म्हणायचं आहे, तर मी म्हणेल आय डिड नॉट वॉच द मूव्ही. मी पाहिला असं म्हणायचं असेल तर आय वॉच्ड, दुसरं रूप आय वॉच्ड द मूव्ही. आणि नाही पाहिला, मी सिनेमा पाहिला नाही असं जर म्हणायचं आहे तर आय डिड नॉट, पहिलं रूप वॉच, त्यानंतर द मूव्ही. आय डिड नॉट वॉच द मूव्ही. डिड नॉटला आपण डिडंट सुद्धा म्हणू शकतो. आता एखादी घटना झाली तर आपण कर्ता आणि क्रियापदाचं दुसरं रूप घेतलं. एखादी घटना पास्ट टेन्समध्ये झाली नाही असं म्हणायचं असेल तर डिड नॉट प्लस क्रियापदाचं पहिलं रूप घेतलं. आणि एखादी घटना पास्ट टेन्समध्ये झाली का असा आपल्याला हो नाही येस नो टाईप असा क्वेश्चन तयार करायचा आहे. तर मग असा क्वेश्चन तयार करायसाठी आपल्याला डीडनं तो प्रश्न सुरू करायचा आहे. म्हणजे स्ट्रक्चर कसं राहील, डीड, मग सब्जेक्ट म्हणजे ऍक्शन डुअर, त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप आणि त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला ऑब्जेक्ट. म्हणजे जसं समजा त्याने तुला बोलावलं का, तर आपल्याला म्हणता येईल डिड ही कॉल यू. त्याने तुला बोलावलं, ही कॉल्ड यू. त्याने तुला बोलावलं नाही, ही डिड नॉट कॉल यू किंवा ही डिडंट कॉल यू. आणि त्याने तुला बोलावलं का, प्रश्न विचारायचा आहे तर डिड ही कॉल यू. ते मार्केटला गेले का, ते बाजारात गेले का, तर आपण म्हटलं डिड दे गो टू मार्केट. म्हणजे डिडनं सुरुवात केली, नंतर सब्जेक्ट घेतला, त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप घेतलं आपण आणि मग ऑब्जेक्ट ठेवलं किंवा कॉम्प्लिमेंट ठेवलं, जे पूरक शब्द आहेत ते ठेवले. त्यानंतर डिड शी फिनिश हर होमवर्क. इथं डिड घेतलं, त्यानंतर सब्जेक्ट घेतला आणि मग फिनिशचं जे पहिलं रूप, मूळ रूप आहे, जे बेस फॉर्म आहे ते घेतला आणि वाक्य केलं डिड शी फिनिश हर होमवर्क. तिने होमवर्क पूर्ण केले का. आता इथं लक्षात घ्या, जेव्हा प्रश्न येस नो टाईप असेल त्याचं उत्तर आपल्याला येस किंवा नो द्यावं लागते. पण शॉर्ट रिस्पॉन्स देताना आपल्याला त्याला वाक्यातला जो सब्जेक्ट आहे तो, त्यानंतर आपल्याला एक जे हेल्पिंग व्हर्ब आहे ते ठेवावं लागते. डीडच्या वाक्यांमध्ये म्हणजे डीडच्या प्रश्नांमध्ये हेल्पिंग व्हर्ब सुद्धा डीडच असते. जसं डिड यू अंडरस्टँड टुडेज लेसन असं जर मला म्हणायचं आहे तर उत्तर काय होणार, येस आय डीड. निगेटिव्ह वाक्य द्या म्हणजे निगेटिव्ह रिस्पॉन्स द्यायचा आहे की नाही मला समजलं नाही, निगेटिव्ह रिप्लाय द्यायचा आहे. तुम्हाला नो आय डिड नॉट. डिड ही कम ऑन टाइम किंवा डिड ही रीच ऑन टाइम, तर आपण म्हणू येस ही डिड. आणि नाही म्हणायचं असेल तर नो ही डिडंट. डिड यू हॅव टी इन द मॉर्निंग, तू सकाळी चहा घेतला का, तर आपल्याला म्हणावं लागेल येस आय डिड. किंवा नाही म्हणायचं असेल तर नो आय डिडंट. असे आपल्याला शॉर्ट रिस्पॉन्सेस द्यायचे आहेत. तर थोडक्यात तुम्ही समजा एक गोष्ट नोटीस केली असेल की जेव्हा एखादी गोष्ट भूतकाळामध्ये घडते आणि स्पेसिफिक जो टाइम आहे तो मेन्शन केलेला असतो, तेव्हा आपण सिंपल पास्टचे वाक्य बनवतो. त्याची रचना कशी असते, सब्जेक्ट प्लस V2 क्रियापदाचं दुसरं रूप, त्यानंतर ऑब्जेक्ट.